नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 7चा HCF आणि LCM हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 2 लेक्चर झालेले आहेत आणि हा आपलं 3rd लेक्चर आहे। ह्याच्यामध्ये काय पाहणार आहोत आपण, फाइंड द प्राइम फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स। तर काय करायचं आपल्याला, प्राइम फॅक्टर्स काय करायचे आहेत, काढायचे आहेत। हे फॉलोइंग काही नंबर दिलेले आहेत, ह्या नंबरचे काय करायचे आहेत, प्राइम फॅक्टर्स काढायचे आहेत। मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे प्राइम फॅक्टर्स कसे काढायचे। ह्याच्या मध्ये आपण प्रॅक्टिस सेट ह्या लेक्चरमध्ये पाहतोय, प्रॅक्टिस सेट 11। तर 1 बाय 1 काय करूया आपण, प्राइम फॅक्टर्स काढू या नंबरचे। पहा आता हा 32 दिलेला आहे नंबर, पहा इथे की तुम्ही 32 आहे। तर ह्याचे प्राइम फॅक्टर्स कसे काढायचे, तर ह्याच्या 2 मेथड आहेत, एक वर्टिकल मेथड आहे आणि एक आहे तुमची हॉरिझॉन्टल मेथड। ही जी अशा प्रकारची मेथड आहे त्याला वर्टिकल आणि बाकी हॉरिझॉन्टल आडवी आहे। आपण मागच्या लेक्चरमध्ये दोन्ही मेथड बघितलेले आहेत। तर याच्या पुढे आपण काय करणार आहे, वर्टिकल मेथडनंच काढणार आहे प्राइम फॅक्टर्स, कारण ही मेथड सोपी जाते, त्यामुळे ह्या मेथडचा आपण काय करणार आहे, यूज करणार आहे। ठीक आहे, तर हे 32 घेतलेले आहे। तर 32 ला काय करायचं, आपल्याला डिवाइड करत जायचं छोट्या नंबरपासून। 1 सोडायचं, 1 सोडून म्हणजे 2 पासून स्टार्ट करायचं या नंबरला डिवाइड करायला। ठीक आहे, 2 न डिवाइड करत जायचं, जोपर्यंत 2 न डिवाइड होईल तोपर्यंत 2 न डिवाइड करायचं। त्याच्यानंतर 2 न डिवाइड होत नसेल तर 3 न करायचे, 3 न होत नसेल तर 4 न करायचं, 4 न होत नसेल तर 5 न करायचं। अशा प्रकारे काय करायचं, डिवाइड करत जायचं त्या नंबरला। ठीक आहे, तर आपण 2 न डिवाइड करू याला। 2 न जर डिवाइड केलं तर पहा याला किती येईल, 2 न जर डिवाइड केलं तर 16 येईल। ठीक आहे, 16 2 जा 32, म्हणजे 2 न डिवाइड केलं तर किती येते, 16 येते। पुन्हा 2 न डिवाइड करू शकतो 16 ला। 2 न जर 16 ला डिवाइड केलं तर किती येते, 8 येते। पुन्हा तुम्ही 8 ला ह्या 2 न डिवाइड करू शकता। 2 न जर डिवाइड केलं तर तुम्हाला किती येते, इथं 4 येते। ठीक आहे, पुन्हा तुम्ही 2 न डिवाइड करू शकता। 2 न डिवाइड केलं तर इथे किती येणार आहे, 2 येणार आहे। आणि पुन्हा तुम्ही 2 न डिवाइड करू शकता। 2 न डिवाइड केलं तर तुमचा येणार आहे 1। ठीक आहे, मग ह्या 32 चे प्राइम फॅक्टर्स काय असणार आहेत, मी इथं लिहितो। ठीक आहे, हा 32 आहे। 32 चे तुमचे प्राइम फॅक्टर्स काय झाले, हे सगळे तुमचे प्राइम फॅक्टर्स आहेत। यालाच काय म्हणतो आपण, प्राइम फॅक्टर्स। 32 इज इक्वल टू काय करायचं, हे लिहायचे। म्हणजे किती आहेत, 1 2 3 4 5, 5 वेळेस 2 आहे, 1 2 3, इथं लिहितो मी 4 × 5। ठीक आहे, इथं जागा नसल्यामुळं इथं लिहिलेलं आहे। ठीक आहे, 5 टाइम्स काय आहे तुमचे, हे 2 आहे। ठीक आहे, 5 टाइम्स 2 इथं लिहिलेले आहेत। तर अशा प्रकारे तुमचे पहा, आणि जर तुम्ही या प्राइम फॅक्टरचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला 32 मिळते। जसं की करून बघा, 2 × 2 तुमचा 4, 4 × 2 8, 8 × 2 16, 16 × 2 32। ठीक आहे, ह्या प्राइम फॅक्टरचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचं 32 येते। ठीक आहे, हे प्राइम फॅक्टर झाले। त्याच्यानंतर आपण काय करूया, 57 घेऊया। ह्याला पण तशाच प्रकारे काय करायचं, सोडवायचं। 57 घेतलेलं आहे। 57 ला काय करा, तुम्ही 2 न डिवाइड करू शकता का, करू शकत नाही। पहा, तुम्हाला ऑड आणि इवन नंबर माहीत पाहिजे। पहा, तर तुम्ही म्हणजे ऑड आणि इवन नंबर शॉर्टमध्ये सांगतो, पहा तुम्हाला, म्हणजे हे सोडवताना तुम्हाला कामाला येणार आहे। ज्या संख्येच्या शेवटी 0, पहा इवन नंबर म्हणजे काय, लक्ष द्या। तर इवन नंबर, पहा इवन नंबर्स, इवन नंबर एखादा कसा ओळखायचा, ज्या संख्येच्या शेवटी तुमचा 0 2 4 6 आणि 8 ह्यापैकी कोणता जरी अंक असेल, म्हणजे एखादी संख्या आहे, म्हणजे हे एकक स्थानचा अंक आहे का ना, शेवटी म्हणजे एकक स्थानचा अंक बघायचा, म्हणजे युनिट प्लेसचा अंक बघायचा। काय बघायचं, युनिट प्लेसचा अंक बघायचं। युनिट प्लेसच्या अंकाच्या, युनिट प्लेसचा जो अंक असेल 0 2 4 6 8 ह्यापैकी कोणताही एक जर असेल तर तो नंबर काय आहे, इवन नंबर आहे। आणि ह्या संख्येला आपण, ह्या सगळे जे इवन नंबर आहेत, त्या इवन नंबरला आपण काय करू शकतो, 2 न कंप्लीट डिवाइड करू शकतो। 2 न काय करू शकतो, कंप्लीट डिवाइड करू शकतो इवन नंबरला। ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे दुसरे नंबर कोणते असतात, ऑड नंबर। आता ऑड नंबर कसे ओळखायचे, आता ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला तुम्हाला काय मिळेल, 1 मिळेल, 3 मिळेल, 5 मिळेल, 7 मिळेल, 9 मिळेल। म्हणजे ह्यापैकी एखादा जर अंक दिसला तुम्हाला 1 3 5 7 9, तर तुमचा तो नंबर काय आहे, ऑड नंबर आहे। तर पहा इथं 50, पहा इथं 32 बघितला होता तुम्ही, तर इथं 2 आहे, तर तुमचा तो कोणता नंबर होता, इवन नंबर होता। आणि 2 न तुम्ही काय केलं, त्याला कंप्लीट डिवाइड केलेलं आहे, तर डिवाइड करत गेले तुम्ही। त्याच्यानंतर हा 57 आहे, तर 7 आहे, तर तो तुमचा कोणता आहे, ऑड नंबर आहे। तर ह्या ऑड नंबरला तुम्ही 2 न डिवाइड करू शकता, बिलकुल डिवाइड करू शकत नाही। 2 न तुम्ही ऑड नंबरला कोणतेही तुम्ही 2 न डिवाइड करू शकत नाही। 2 न जर डिवाइड केलं, म्हणजे डिवाइड करू शकत असं नाही की डिवाइड करू शकता, पण डिवाइड केल्यानंतर तुम्हाला एक हातच्या उरते, एक कॅरी उरते, म्हणजे कंप्लीटली डिवाइड होत नाही। पण इवन नंबरला तुम्ही 2 न जर पूर्णपणे डिवाइड करू शकता, बाकी म्हणजे जे कॅरी आहे तुमचा रिमाइंडर काय आहे, रिमाइंडर तुमचा 0 उरते। ठीक आहे,
त्याच्यानंतर ह्याला जर तुम्ही 2 डिवाइड केलं तर ह्याला कोणत्याला तुम्ही 2 डिवाइड करून बघा, तुमचा रिमाइंडर 1 उरते याला 2 डिवाइड केलं तर, म्हणजे कम्प्लिटली भाग जात नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ऑड नंबरला तुम्ही कम्प्लिटली डिवाइड करू शकता का नाही. मग तुम्हाला 2 डिवाइड करायचं नाही. याच्या प्राईम फॅक्टरायझेशनमध्ये जर ऑड नंबर आला तर त्याला 2 डिवाइड करायचं नाही. मग 2 सोडून मग तुम्ही काय करू शकता, 3 दुसऱ्या नंबरनं काय करू शकता, डिवाइड करू शकता. ठीक आहे, मग 2 डिवाइड करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला रिमाइंडर काय उरणार आहे, 1 उरणार आहे. त्यामुळे 2 डिवाइड करायचं नाही. त्याच्यानंतर पुढं पहा, मग 3 डिवाइड करून बघा. 3 डिवाइड केल्यावर 3 डिवाइड होते का बघा, होईल. 3 डिवाइड 3 आहे का नाही, 3 एका 3 उरले 2 आहे का नाही, 3 1 जा 3 कॅरी तुमचा 2 उरला, 2 27 झाले, 3 9 जा 27 म्हणजे किती झालं तुमचा 3 एका 3, त्याच्यानंतर उरले 2, 3 9 जा 27 म्हणजे 19 × 3 जर केलं तर तुमचा 57 येते. ठीक आहे, आणि तुमचं जे बरोबर आहे का नाही कसं चेक करू शकता, ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केल्या तुम्ही, ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केला तर इथला वरला अंक येतो. आता हा 19. त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे हे इवन नंबर कळले, ऑड नंबर कळले. त्याच्यानंतर दुसरे एक नंबर सांगतो मी तुम्हाला, प्राईम नंबर सांगतो. कोणते नंबर सांगतो, प्राईम नंबर. आता प्राईम नंबर हे सगळे नंबर्स मी काय केले, बेसिक लेक्चर घेतलेलं आहे नंबर सिस्टमचं, त्याच्यामध्ये सगळे नंबर सांगितले. आता प्राईम नंबरची व्याख्या का आहे, तुमच्या प्राईम नंबरची डेफिनेशन का आहे, तुमच्या प्राईम नंबरला तुम्ही कोणत्याही संख्येने डिवाइड करू शकत नाही, दुसऱ्या फक्त 2च संख्येने डिवाइड करू शकता. कोणता जरी प्राईम नंबर घेतला तुम्ही त्या संख्येला फक्त आणि फक्त 2 संख्येने डिवाइड करू शकता. आणि त्या 2 संख्या कोणत्या आहेत, तर त्या 2 संख्या म्हणजे 1 आहे. 1ने तुम्ही कोणत्याही संख्येला डिवाइड करू शकता. ठीक आहे, म्हणजे नंबर्सला आहे का ना, इंटिजर्सला 1ने तुम्ही कोणत्या इंटिजर्सला डिवाइड करू शकता. मग 1ने 1 डिवाइड करू शकता. आणि अँड काय असेल तुमचा 1 अँड नंबर इटसेल्फ, म्हणजे जो स्वतः नंबर आहे त्या स्वतः नंबरने त्याला स्वतःला डिवाइड करू शकता, नंबर इटसेल्फ आणि 1. मग हा म्हणजे तुम्हाला प्राईम नंबर माहीत पाहिजे. म्हणजे जसे की प्राईम नंबर तुमचे कोणते आहेत मी ते लिहून दाखवतो. हा 2 आहे फर्स्ट प्राईम नंबर, 2 3 5 7, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर तुमचा 17, त्याच्यानंतर 19, त्याच्यानंतर तुमचा 23, त्याच्यानंतर तुमचा 29 डॅश डॅश सो ऑन. हे तुमचे काही प्राईम नंबर आहेत. तर ह्या प्राईम नंबरला या कोणताही नंबर जर घेतला, समजा 2ला तुम्ही 2 डिवाइड करू शकता आणि 1, 3ला तुम्ही 1 डिवाइड करू शकता आणि 3, 5ला पण तुम्ही 1 आणि 5 डिवाइड करू शकता. 19 जर घेतलं तुम्ही, 19ला फक्त तुम्ही 1 आणि 19 डिवाइड करू शकता. तर हा इथं 19 आलेला आहे तुमचा, 19 तर हा सुद्धा तुमचा प्राईम नंबर आहे. तर प्राईम नंबर आल्यामुळं तुम्ही 2 3 म्हणजे 2 म्हणजे दुसऱ्या कोणत्याच संख्येनं डिवाइड करू शकत नाही, दुसऱ्या बी प्राईम नंबरनं डिवाइड करू शकत नाही, फक्त एक तर ती संख्या आणि 1 डिवाइड करू शकता. मग तुमचा हा प्राईम नंबर आला आहे तर तुम्ही याला कोणत्याही संख्येने डिवाइड करू शकत नाही. तुम्हाला ही प्रॉपर्टी माहीत पाहिजे. माहीत जर असेल तुम्हाला प्राईम नंबर आहे, मग तुम्ही त्याच्या भानगडीतच पडणार नाही की सगळ्यांना त्याला डिवाइड करत बसणार आहे. तर त्यामुळे तुमचा हा प्राईम नंबर आहे तर तुम्हाला डायरेक्टली ह्याला कितीनं डिवाइड करावं लागेल, त्याच नंबरनं डिवाइड करावं लागेल, कारण 1 तर आपण डिवाइड करत नाही. ठीक आहे, 19 डिवाइड केलं तर तुमचा 1 येईल. म्हणजे कळलेलं आहे तुम्हाला. याचे प्राईम फॅक्टर्स तुम्हाला काय मिळालेत, 3 × 19 म्हणजे 57. जर 57चे जर प्राईम फॅक्टर्स घेतल्या तुम्ही तर काय आले, 3 आहे का नाही, 3 × 19 हे तुमचे प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत. कशाचे मिळालेले आहेत, तुमचे 57चे. तर हे कळलं असेल तुम्हाला, हे इवन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर वगैरे, आणि हे कळलं असेल. त्याच्यानंतर आपण काय करूया, दुसरे काही एक्झाम्पल घेतो मी. ठीक आहे, इथं दिलेले आहेत, बाकीचे आपण एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, तर काही जरी तुम्हाला जर शंका असेल, डाऊट असेल तर काय करा, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, आता आपले 2 एक्झाम्पल झालेले आहेत, हे पहिले 2 झालेत, आता 3rd घेणार आहे. आता पहा 23 पण तुम्ही डायरेक्टली बघितल्या याचा आन्सर सांगू शकता. 23चं जर तुम्हाला प्राईम नंबर माहीत असते तर डायरेक्टली आन्सर सांगू शकता. हे प्राईम नंबर सांगितले मी, तर हा 23 पण काय तुमचा प्राईम नंबर आहे. प्राईम नंबरला तर तुम्ही फक्त 1 आणि त्या नंबरनं स्वतः डिवाइड करू शकता, नंबर इटसेल्फ आणि 1. मग आता तुम्ही 1 तर आपण डिवाइड करत नाही, तर मग 23ला तुम्ही फक्त 23नं डिवाइड करावं लागेल तर आन्सर येणार आहे. ठीक आहे, 23ला तुम्हाला कितीनं डिवाइड करावं लागणार आहे, 23नं डिवाइड करावं लागणार आहे, कारण तुम्ही 2नं डिवाइड करू शकत नाही. म्हणजे डिवाइड केलं तर रिमाइंडर उरायला नाही पाहिजे. रिमाइंडर 2नं डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 उरते, आहे का नाही. 3नं डिवाइड केलं तर तुमचा किती उरते, रिमाइंडर 2 उरते, 21 आहे का नाही. 3 जर 7 त्रिक 21 म्हणजे 3 7 जा 21, रिमाइंडर 2 उरते. मग अशा प्रकारे तुम्ही डिवाइड कोणत्याही संख्येने कम्प्लिटली करू शकत नाही, फक्त त्याच संख्येने तुम्ही डिवाइड करू शकता. म्हणजे 23 हा प्राईम नंबर असल्यामुळे त्याच संख्येने प्राईम नंबरला डिवाइड करावं लागते आपल्याला. ठीक आहे, तर ह्याचा आन्सर काय असणार आहे, म्हणजे 23 = तुमचं काय असणार आहे, 23च असणार आहे का नाही, बाकी काहीही नसणार आहे. चालते.
कारण हा 23 का आहे तुमचा प्राईम नंबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं पहा, हे कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे 150, ठीक आहे. 150 घ्या. आता 150ला तुम्ही डिवाइड करायचं. तर 150ला आपल्याला सांगितलं तुम्ही कितीनं डिवाइड करायचं. आता हा जर नंबर बघितलं तुम्ही, पहा कोणताही नंबर घेतला तर तुम्हाला हे 2-3पैकी एक नंबर येणार आहे. म्हणजे हे दोन्हीमध्ये सगळेच नंबर असणार आहे, पण प्राईम नंबर पण तुम्हाला माहीत पाहिजे. एक तर इवन नंबर आहे, एक तर ऑड नंबर. आता याच्या शेवटी काय आहे तुमचं 0 आहे, तर हा इवन नंबर आहे. आणि इवन नंबरला तुम्ही कम्प्लिटली 2 डिवाइड करू शकता. तर 2 डिवाइड करा, तर 2 डिवाइड करा, ठीक आहे. 2 डिवाइड केलं तर तुम्हाला ह्याला कितीनं डिवाइड करा, 2 डिवाइड करा. 2 डिवाइड केलं तर 2 7 जा काय होईल तुमचा, 2 7 जा 14 झाला. आणि मग इथं कॅरी 1 उरला, 10 झाला. आणि 2 5 जा 10 आहे का नाही. म्हणजे 2 डिवाइड करा, 2 7 14, हातच्या 1 उरला, 2 9 20, 2 5 10, ठीक आहे. 75 आलेलं आहे, 75 आलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता पहा, आता शेवटी तुम्ही 2 डिवाइड करू शकत नाही, कारण हा ऑड नंबरमध्ये आला आहे. कारण हा युनिट प्लेसला तुम्हाला 5 दिसते, ऑड नंबर आहे. मग तुम्हाला 2 डिवाइड होणार नाही. मग तुम्हाला बघायचं आता 3 डिवाइड होऊ शकते का. 3 बघा तुम्ही, 3 डिवाइड होऊ शकते का, होईल 3 डिवाइड. 3 डिवाइड केलं तर 3 2 जा 6, 3 2 जा 6, 1 उरला आहे का नाही, 1 उरला. त्याच्यानंतर 15 झाला, 3 5 जा आहे का नाही, 3 5 जा 15 आहे का नाही. 3 2 6, 1 उरला. त्याच्यानंतर 15 झाले, 3 5 15, 25 झाले. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, डिवाइड करायचं. आता 25 आलेला आहे, तर 25ला तुम्ही 3 डिवाइड करू शकत नाही. त्याच्यानंतर 4 करू शकत नाही. कितीनं करू शकता डायरेक्टली, मग तुम्ही 5 डिवाइड करू शकता, ठीक आहे. 5 डिवाइड करा. 5 डिवाइड केल्यानंतर तुम्हाला आहे का नाही, 5 5 जा 25, 5 5 25. त्याच्यानंतर पुन्हा 5ला तुम्ही 5 डिवाइड करा, 5 1 जा 5, ठीक आहे. तर हे तुमचे प्राईम फॅक्टर्स आलेले आहेत. कशाचे, 150चे जर प्राईम फॅक्टर्स इथं लिहायचे असेल तर 150 = तुमचे प्राईम फॅक्टर्स काय आहेत, हे सगळे आहेत. 2 × 3 काय असणार आहे तुमचं, 2 × 3 × 5 × 5. आणि ह्या सगळ्यांची जर मल्टिप्लिकेशन केलं तर ही 150 येणार आहे, ठीक आहे. हे तुमचे काय झालेत, प्राईम फॅक्टर्स आहेत त्याचे, कशाचे, 150चे. त्याच्यानंतर आपण काय करू, एक नेक्स्ट नंबर आहे तो इथला घेऊया, 216, ठीक आहे. तर 216 हे घेतलेलं आहे आपण. ह्याला काय करायचं, डिवाइड करायचं आपल्याला, ठीक आहे. तर आता 6 आहे तुमचा युनिट प्लेसला, किती आहे, 6 आहे. तर 2 आपण याला डिवाइड करू शकतो. तर 2 डिवाइड करा. 2 डिवाइड केलं तर काय येते पहा, 2 डिवाइड करा तर बे आहे का नाही, 2 1 2, ठीक आहे. 2 1 2. त्याच्यानंतर 0चा भाग घ्यायला, म्हणजे पूर्ण कम्प्लिटली भाग गेल्यावर 0 घेतो. त्याच्यानंतर 2 8 16 आहे का नाही. म्हणजे हे तुम्ही याचा अर्ध करा डायरेक्टली, 216चा अर्ध केला तुम्ही तर काय येणार आहे तुमचं, 108 येणार आहे. किंवा 2चा डायरेक्टली 2 10 जा 20, 10चा भाग गेला. त्याच्यानंतर तुमचा 16 उरला. त्याच्यानंतर हा झाला 8, ठीक आहे. डायरेक्टली भाग करून टाका तुमचा, म्हणजे याला किंवा डायरेक्टली ह्याचा अर्ध करायचं. 2 भाग करतो म्हणजे काय करतो आपण, त्या संख्येला अर्ध करतो, ठीक आहे, हाफ करतो. त्याच्यानंतर पुन्हा तुमचा 8 आहे इथं युनिट प्लेसला, म्हणजे 2 भाग जातो तुमचा, ठीक आहे. त्याच्यानंतर डिवाइड करा तुम्ही, 2 5 जा 10. त्याच्यानंतर 2 4 जा 8, ठीक आहे. तर हे झाले तुमचे 54. पुन्हा याला 2 डिवाइड करू शकता, कारण हा 4 दिसतोय मला, ठीक आहे. युनिट प्लेसला 2 डिवाइड केल्यावर काय येणार आहे पहा तुमचा, तर आता 2 × 2 काय होईल तुमचा, 4 आहे का नाही, 4. त्याच्यानंतर 1 उरला. त्याच्यानंतर 7, म्हणजे 27 आलेला आहे, ठीक आहे. 2 1 2, 2 2 4, 1 उरला. त्याच्यानंतर 14 झाले, 2 7 14, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, आता ऑड नंबर आलेला आहे इथं, 7 आलेला आहे. तर तुम्ही याला काय करू शकता, 3 डिवाइड करू शकता. 2 डिवाइड होणार नाही तुम्हाला. तर 3 डिवाइड केलं तर 3 9 जा 27, 3 9 जा 27 झालेलं आहे तुमचं, इथं 9 येलेलं आहे. त्याच्यानंतर 9ला तुम्ही पुन्हा 3 डिवाइड करू शकता, 3 9 जा 3, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा या 3ला तुम्ही 3 डिवाइड करा तर 1 आलेलं आहे, ठीक आहे. तर हे तुमचे काय, आणि कुठपर्यंत डिवाइड करत जायचं तुमचं, जोपर्यंत तुमचा आहे का नाही, जोपर्यंत इथं लास्टला 1 येत नाही आहे का नाही, म्हणजे कम्प्लिटली भाग जात नाही. कम्प्लिटली भाग जर गेल्यावर इथं 1 येते, लास्टला सगळ्यामध्ये 1 दिसेल, तोपर्यंत तुम्हाला भाग देत राहायचं, याला भाग देत राहायचे. तर याचे प्राईम फॅक्टर्स काय मिळाले तुम्हाला, 216चे प्राईम फॅक्टर्स मिळाले. तर 2 2 2 2, म्हणजे 3 टाइम्स 2 आहे, आणि 3 टाइम्स काय तुमचा 3 आहे. हे तुमचे प्राईम फॅक्टर्स मिळालेले आहेत.
तर अशा प्रकारे तुम्हाला हे पण कळलं असेल. त्याच्यानंतर काय करूया आपण, बाकीचा आता तुमचा 208 एक आहे तो काय करायचा आहे, तो पण करायचा आहे. ठीक आहे, तर पहा तो पण करू आपण. हे मी मिटवतो. पहा तर तुमचा एक राहिला आहे 208 आणि बाकीचे दुसरे काय आहेत ते पण आपण काय करूया, घेऊन टाकूया. तर हा तुमचा आहे 208. तर इथं घेतो मी तुमचा 208. ह्याला डिवाइड करायचं. आता 8 आहे लास्टला म्हणजे इवन नंबर आहे, 2 भाग जातो. तर 2 डिवाइड करायचं आहे तुम्हाला. 2 डिवाइड केलं तर मागच्यासारखंच तुमचा किती येणार आहे, 104 येणार आहे. डायरेक्ट याचे अर्धे करा, हाफ करा. 2 डिवाइड केलं तर 104 येणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2 डिवाइड करायला ह्याचे हाफ करा तुम्ही डायरेक्ट. हा 100चा आहे का नाही, म्हणजे हा 4 आणि तुमचा किती होणार आहे, 52 होणार आहे. ठीक आहे, म्हणजे 2 डिवाइड केलं तर 10ला 5 आला आणि 4ला 2 डिवाइड केलं तर 2 आला. त्याच्यानंतर तुम्ही ह्याला 2 डिवाइड करू शकता पुन्हा, कारण इथं 2 आहे, इवन नंबर आहे. डायरेक्टली करतोय तुमचा तर किती येणार आहे, मग तुमचा 26 येणार आहे का नाही. बे एक बे, बे दोन्ही 4, एक उरला 12 झाले, बेसकी आहे का नाही, बेसकी 12. ठीक आहे, तर हे कळलेलं तुमचा 26 झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 6 आलेला आहे, इथं इवन नंबर आहे. पुन्हा तुम्ही काय करा, 2 डिवाइड करा याला. 2 डिवाइड केला तर तुमचा 13 आलेला आहे. ठीक आहे, 13 आल्यानंतर पहा इथपर्यंत तुमचं बरोबर आहे. 2 डिवाइड केले 104 आले. पुन्हा 2 डिवाइड केलं तुमचं 104ला 52 आलेलं आहे. पुन्हा 2 डिवाइड केलं तुमचा 26 आहे. 26ला 2 डिवाइड केलं तर तुमचं आलेलं आहे 13. आता 13 पहा तुमचा इथं काय आहे, तुमचा 13 काय आहे, प्राईम नंबर आहे. तर तुम्हाला जर प्राईम नंबर 13 हा माहीत आहे, प्राईम नंबर थोडेसे लक्षातच ठेवून टाका. एवढे सगळे काही प्राईम नंबर 100पर्यंत प्राईम नंबर तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला प्राईम नंबर आलेला कळलं तर तुम्ही भानगडीतच पडायचं नाही, डिवाइड करायच्या आहे का नाही कोणत्या नंबरनं, डायरेक्ट त्याच नंबरनं तुम्ही काय करायचं, त्याला डिवाइड करायचं आणि डिवाइड केल्यानंतर तुम्हाला 1 मिळते. ठीक आहे, म्हणजे 208चे तुमचे प्राईम फॅक्टर्स काय, 208 इज इक्वल टू तुमचा 222 किती वेळेस आहे, 4 टाइम्स 2 आहे. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती आहे, 1 2 3 4 आणि लास्टला तुमचा 13 आहे. तर अशा प्रकारे तुमचे काय आहेत, प्राईम फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, 208ला तुम 2 इंटू 2 तुमचा काय होईल, 4 4 इंटू 2 8 8 इंटू 2 16 16 इंटू 13 13 करून टाका, तुमचा 208 येऊन जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे कळलं असेल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता दुसरे काय नंबर आहेत त्या नंबरला आपल्याला डिवाइड करायचं. तर दुसरा एक 6 नंबर आहे तुमचा, पहा 765. का आहे तुमचा 765, तर हा 765 आहे. नेक्स्ट काय आहे तुमचा 765. ह्या 765ला काय करायचं, तुमचा डिवाइड करायचे. ठीक आहे, तर हा नंबर आहे. नेक्स्ट काय आहे तुमचा 765. तर ह्याला तुम्हाला कितीनं डिवाइड करू शकता, तुम्हाला हा 7 आहे. ठीक आहे, दिसत असेल व्यवस्थित तुम्हाला 765. तर पहा लक्ष द्या, तर हा 5 आहे, लास्टला 5 आहे म्हणजे तुमचा ऑड नंबर आहे. 2 तर तुम्ही डिवाइड करू शकत नाही. मग 2 डिवाइड करू शकत नाही, 3 डिवाइड करता येते का पाहायचं एक बार. 3 डिवाइड करता येते का एक बार चेक करा. 3 डिवाइड करा, 3 2 जा 6, 3 2 जा 6, 1 उरला आहे का नाही, 1 उरला, 1 कॅरी उरला. त्याच्यानंतर झाले 16 झाले, तर 3 5 जा 15, 1 उरला आणि त्याच्यानंतर 3 5 जा 15 म्हणजे 255 आलेलं आहे का नाही. 3 2 6, 1 उरला, 16 झाले. 3 5 15, 1 उरला, 15 झाले. 3 5 15 भाग केलेले कम्प्लिटली. आता पुन्हा हा ऑड नंबर आहे. पुन्हा तुम्ही पहा याला कितीनं भाग देऊ शकता का, 3 भाग देऊ शकता का, बघा तुम्ही देऊ शकता 3 भाग. तर पहा 3 8 24 आहे का नाही, 3 8 24 आहे का नाही. 3 8 जा 24, 3 8 जा 24, 1 उरला, 15 झाले. 3 5 जा 15. पुन्हा पहा तुम्ही आता याला कितीनं भाग देऊ शकता का, आता तुम्ही 3 भाग देऊ शकता का, देऊ शकत नाही. 3 2 जा 6, 2 उरला, 25 झाला, तर 3 भाग देऊ शकत नाही तुम्ही. 4 नाही. आता डायरेक्टली तुम्ही कितीनं भाग देऊ शकता, 5 देऊ शकता. कितीनं देऊ शकता, 5 देऊ शकता. तर कारण इथं लास्टला 5 आहे. 5ची प्रॉपर्टी काय सांगते, 5ची एक प्रॉपर्टी म्हणजे आपण कधी प्रॉपर्टी पण वगैरे बघू. 5ची प्रॉपर्टी आहे, ज्या संख्येच्या शेवटी 0 आणि तुम्हाला 5 दिसेल, ज्या संख्येच्या म्हणजे शेवटी म्हणजे युनिट प्लेसला 0 आणि 5 दिसेल, त्या संख्येला तुम्ही 5 डिवाइड करू शकता. कितीनं, 5 डिवाइड करू शकता. 0 आणि 5 दिसलं तर 5 म्हणजे तर 5 आहे, तर 5 डायरेक्टली तुम्ही याला डिवाइड करू शकता. तर 5 डिवाइड करा तुम्ही याला. 5 डिवाइड केलं तर 5 1 जा 5, 3 उरला, 35, 5 7 35 म्हणजे 17 आहे का नाही. 17 × 5 जर केलं तर तुमचा 85 येईल, बरोबर आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला आता 17 हा नंबर आलेला आहे, तुम्हाला 17 नंबर आहे आणि इथं बघितल्यावर तुम्हाला 17 हा नंबर दिसतो, प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या कोणत्याही नंबरनं तो डिवाइड होणार नाही, त्याच नंबरनं डिवाइड होत असतो प्राईम नंबर. मग तुमचा आलेला आहे किती, 1 आलेला आहे. 17ला 17ने डिवाइड केलं तर 1 येते. ठीक आहे, हे इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. तर म्हणजे 7 हे तुमचं 765चे फॅक्टर्स काय आहे तुमची, इथं लिहू तुम्ही 765 बरोबरचे प्राईम फॅक्टर्स काय आहे तुमचे, 3 × 3 × 5 × तुमचा 17. तर हे तुमचे काय आहेत, फॅक्टर्स आहेत. त्याच्यानंतर बाकीचे पण एक्झाम्पल दिलेले आहेत, आता ते पण मी 1-2 आहेत ते पण तुम्हाला करून दाखवतो. तर काय आहे, नेक्स्ट तुमचा आहे 342 आणि 377. तर हे मी मिटवतो आणि इथंच आपण घेऊन टाकूया, बाकीचे पण इथं करूया. ठीक आहे, तर हे होऊन जाईल एकदाच तुमचं सगळं. तर पहा इथं तुमचा नेक्स्ट नंबर आहे काय आहे, 342. 342 आहे तुमचा, किती आहे, 342. 342ला तुम्हाला कितीने डिवाइड करायचं आहे पहा. आता 342 आहे तुमचा इवन नंबर आहे पहा, हा इवन नंबर आहे कारण शेवटी तुमच्या 2 आहे, तर 2 डिवाइड करू शकता तुम्ही. तर 2 डिवाइड करायचं आहे, 2 डिवाइड केलं तर किती येणार आहे पहा, 3 1 जा आहे का ना, म्हणजे 2 डिवाइड करायचं, बे एक बे आहे का ना, 2 1 जा 2, 1 उरला 14 झाले, 2 7 जा 14 आणि 2 1 जा 2. ठीक आहे, 171 आलेले तुमचं, किती आलेलं आहे, 171 आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं पहा, हा ऑड नंबर आहे, तर 2 तर तुम्ही बिलकुल डिवाइड करू शकत नाही, मग बघायचं 3 डिवाइड करता येईल का. 3 जर डिवाइड केलं तर तुम्ही पहा 3 डिवाइड करू शकता का, पहा चेक करा तुम्ही एक बारचं. तर 3 डिवाइड केलं तर 3 5 जा किती होते तुमचं, 3 5 जा 15 आणि 2 उरला 21 झाला, 3 7 जा 21 म्हणजे पूर्ण गेलेला आहे. आता 57 आलेला आहे. आता 57ला तुम्ही 2 डिवाइड करू शकता का, 3 डिवाइड करू शकता का तुम्ही, पहा एक बार. मागच्या वेळेसच आपण केलं होतं, 19 × 3 तुमचा किती होते, तुमचा 57 होते, बरोबर आहे. तर तुम्ही 3 डिवाइड करू शकता याला 57ला. तर 3 डिवाइड करा, 3 1 जा 3, तुमचा उरला 2, 3 9 जा तुमचा 27. त्याच्यानंतर हा 19 तुमचा प्राईम नंबर आलेला आहे. तर प्राईम नंबरला तुम्हाला 19नच डिवाइड, त्याच नंबरनं डिवाइड करावं लागते, आन्सर तुमचा आलेला आहे. म्हणजे 342 इथंच लिहू तुम्ही. 342चे तुमचे प्राईम फॅक्टर्स काय आहे, 2 × 3 × 3 × तुमचा 19. ठीक आहे, हे तुमचे प्राईम फॅक्टर्स आहेत. तर 342चे हे प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येका याच्यामध्ये लिहायचे तुमचे प्राईम फॅक्टर्स, लास्टला आन्सर लिहिताना अशा प्रकारचे लिहायचे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर तुमचा काय आहे, 377 एक नंबर आहे आणि त्याच्यानंतर 559 हे 2 नंबर आहेत. आता ठीक आहे, हे पण 2 छोटे आहेत, पहा हे करून दाखवतो. तुमचा 377 हा नंबर आहे आणि त्याच्यानंतर तुमचा 377 आहे. ठीक आहे, तर ह्याला आपण कशाने डिवाइड करू शकतो पहा. आता हा नंबर युनिक आहे, तर ह्या नंबरला आता अशा एखाद्या नंबरला तुम्हाला थोडंसं किचकट जाणार. आता 7 आहे तर लास्टला तर ऑड नंबर आहे, तर तुम्ही ह्याला डिवाइड करू शकत नाही, 2 डिवाइड करू शकत नाही. म्हणजे 3 करू शकता का तुम्ही याला, 3 पण नाही करू शकत. पहा 3 चेक करा, तर इथं 3 डिवाइड केलं तर इथं तुमचा 1 उरणार आहे. 3 डिवाइड करू शकत नाही, 4 तर बिलकुल नाही, 5 नाही, 6 करू शकता का, 6 जर 6 5 30, ठीक आहे, किती 6 5 30 उरले, 7 7 7. त्याच्यानंतर 1 1 6 पण डिवाइड करू शकत नाही तुम्ही. डायरेक्टली तुम्ही या नंबरला कितीनं डिवाइड करू शकता, 13 डिवाइड करू शकता. हा कोणत्याही नंबरनं डिवाइड करू शकत नाही, डायरेक्टली तुम्ही या नंबरला काय करू शकता, डायरेक्टली 13 डिवाइड करू शकता आणि हा 13 तुमचा प्राईम नंबर आहे. 13 डिवाइड केलं तर तुमचा काय आहे, तर 2चा भाग जाईल, 13 2 जा 26 आहे का नाही, 13 2 जा तुमचे काय झालेले 26 झालेले आहेत. मग किती उरलेले आहेत तुमचे, 13 2 जा 26 उरलेले तुमचे, तर 11 उरतील, 11 उरलेले आणि हा 7. ठीक आहे, मग 13 2 जा तुमचा काय झाले, 13 2 जा तुमचं झालेलं आहे 13 2 जा 26 म्हणजे 11 उरला आणि हा 7 म्हणजे 117 आणि 13 9 जा तुमचा, 13 9 जा 13 × 9 जर केलं तुम्ही, 13 × 9 जर केलं तर तुमचा 177 येईल म्हणजे 29. ठीक आहे, हा भाग येईल म्हणजे तुम्हाला थोडंसं चेक करावं लागेल आणि डिवाइड करावं लागेल. ठीक आहे, एवढं तुम्हाला अवघड जाऊ शकते. त्याच्यानंतर तुमचा 29 हा काय आहे, प्राईम नंबर आहे. इथं 29 प्राईम नंबर आलेला आहे, त्यामुळे जास्त विचार करायची गरज नाही, याला तुम्हाला 29नच डिवाइड करावं लागेल, तुमचा आन्सर येईल. म्हणजे तुमचं 377ला फक्त तुम्ही 13 आणि 29 ह्या 2च नंबरना, ह्याचे 2च तुमचे काय आहेत प्राईम फॅक्टर्स
आहेत त्याचे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा असाच एक नंबर आहे 559. तुमचा नेक्स्ट नंबर काय आहे तुमचा 559. हे तुम्ही होमवर्कमध्ये करा. काय 559 याला तुम्ही काय करायचं डिवाइड करायचं आहे. हा पण तुमचा नंबर असाच आहे, तर याला कितीनं डिवाइड करा तुम्ही, पहिल्यांदा 13 डिवाइड करा, त्याच्यानंतर 43 डिवाइड होतो हा नंबर, ठीक आहे. हा थोडासा आणि हा अशाच प्रकारचा किचकट आहे, तर तुम्ही हा होमवर्कमध्ये करा आणि याचा आन्सर काय करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, ठीक आहे. तर इथं तुमची हे जो प्रॅक्टिस सेट 11 हा प्रॅक्टिस सेट 11 जो आहे तुमचा इथं संपून जातो, हा प्रॅक्टिस सेट 11. तर आपण काय करूया, तर हा प्रॅक्टिस सेट 11 तुमचा संपलेला आहे, त्यामुळे आपण हे लेक्चर इथंच थांबूया. ह्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.